नमस्कार. आज आपण एका अतिशय साध्या पण प्रचंड खोल अशा विषयावर गप्पा मारणार आहोत. माणसांची नाती आणि त्यांच्यातल्या भावना या सगळ्याचा अर्क एका छोट्याशा वाक्यात कसा दडलेला असू शकतो हे पाहणं खरंच थक्क करणार आहे. आजची आपली चर्चा अशा एका वाक्याभोवती फिरणार आहे जे भावनिकदृष्ट्या खूपच वजनदार आहे. संवादाची एक अशी बाजू जिथे शब्दांची अजिबात गरज नसते. चला तर मग थेट या अद्भुत संकल्पनेच्या आत शिरूया. मूक संवादाची ताकद आणि शांततेची सखोलता. आजचं आपलं मूळ वाक्य आहे, भाऊ, शब्दांशिवाय समजणारा, आपण काही बोलायचंही नाही, तो आधीच समजून घेतो. एक क्षणभर थांबूया. या शब्दांमधलं गांभीर्य आणि त्याची लय शांतपणे अनुभवूया. बघा ना, एकाच ओळीत माणसाच्या आधाराची किती सुंदर आणि परिपूर्ण व्याख्या दडलीये. आता आपण या संपूर्ण वाक्याचे छोटे छोटे तुकडे करून त्यातल्या प्रत्येक शब्दाचा खरा अर्थ उलगडून पाहणार आहोत. हा समजून घेणारा भाऊ नक्की आहे तरी कोण? तर सुरुवात करूया पहिल्या शब्दापासून, भाऊ. आता हा नसता एक रोजच्या वापरातला शब्द नाहीये बरं का. हा एक अत्यंत जवळचा आणि कधी न तुटणारा असा आधार आहे. भाऊ हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यांसमोर अशी एक व्यक्ती येते जिच्याशी असलेलं आपलं नातं निव्वळ विश्वास, सुरक्षितता आणि प्रेमावर उभं असतं. थोडक्यात सांगायचं तर हा एकच शब्द या पुढच्या संपूर्ण वाक्याचा आणि त्या नात्याचा एक भक्कम पाया रचतो. आता या मूळ वाक्याच्या संदर्भात बोलायचं झालं तर भाऊ म्हणजे असा कोणीतरी जो आपल्या एकही शब्द उच्चारण्यापूर्वीच आपल्या मनातल्या भावना अचूक ओळखून घेतो. या नात्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यातली अत्यंत सखोल आणि आतून आलेली आकलन क्षमता. इथे कोणत्याही स्पष्टीकरणाची गरजच उरत नाही. फक्त एकमेकांची साथ आणि एकमेकांची जाणीव, बस एवढंच पुरेसं असतं. आता पुढे बघा हा अर्थ कसा विस्तारित जातो. शब्दांशिवाय समजणारा हे शब्द खरोखरच विलक्षण आहेत. दुसऱ्या व्यक्तीची मनस्थिती, तिचं दुःख, तिची एखादी काळजी किंवा तिचा आनंद कोणतीही शाब्दिक देवाणघेवाण न होता तंतोतंत समजून घेणं ही काही साधी गोष्ट नाही. ही एक असामान्य भावनिक ताकद आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की हे नातं वरवरचं नाहीये, तर ते दोन मनांच्या अगदी खोल पातळीवर जोडलं गेलेलं आहे. शांततेतून मिळणारं स्वातंत्र्य आणि स्पष्टीकरणाचा अभाव. आता हा तिसरा भाग या स्वातंत्र्याची कल्पना आणखी गडद करतो. आपण काही बोलायचंही नाही. खरं सांगायचं तर रोजच्या आयुष्यात आपल्या भावना शब्दात मांडणं आणि त्या समोरच्याला पटवून देणं हे खूपच गुंतागुंतीचं आणि थकायला लावणारं असू शकतं. पण विचार करा, जेव्हा अशी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात असते जिच्यासमोर काही बोलण्याची गरज नसते, तेव्हा मिळणारी ती मुक्ती, ती खरंच शब्दात सांगता न येण्यासारखी असते. हे शब्द त्या मानसिक आरामाची आणि ओझं हलकं होण्याची अतिशय अचूक नोंद घेतात. इथे शांतता किती बोलकी असू शकते हे आपल्याला जाणवतं. एका बाजूला आपण पाहतो प्रत्यक्ष काय बोललं गेलंय, काहीही नाही, आणि दुसऱ्या बाजूला काय समजलं गेलंय, सर्व काही. वरवर पाहताना तिथे फक्त एक शांतता असते, मात्र त्या शांततेच्या पडद्यामागे विचारांची आणि भावनांची केवढी मोठी देवाणघेवाण सुरू असते हे यावरून स्पष्ट होतं. आणि हीच तर खऱ्या संवादाची ताकद आहे. गरजा आधीच ओळखणं, सहानुभूतीचा अगदी सर्वोच्च बिंदू. आता या ओळीचा हा शेवटचा आणि सगळ्यात प्रभावी तुकडा बघा. तो आधीच समजून घेतो. हा खऱ्या अर्थाने हा संपूर्ण वाक्याचा आणि आपल्या आजच्या चर्चेचा क्लायमॅक्स आहे. अत्यंत जवळच्या नात्याचा अर्थ हा नाही की जेव्हा एखादी अडचण बोलून दाखवली जाते तेव्हा तिला साथ देणं, तर एखादा विचार, एखादी गरज मनात पूर्णपणे तयार होण्याआधीच ती ओळखून आधार देणं. हीच ती एक गोष्ट आहे जी या नात्याला एका सामान्य पातळीवरून एका सर्वोच्च उंचीवर घेऊन जाते. या अनोख्या संवादाचा प्रवाह अगदी सोपा पण खूप खोल आहे. पहिली पायरी संपूर्ण शांतता. दुसरी पायरी स्पष्टीकरणाचा अभाव, जिथे काहीही सांगण्याची सक्ती अजिबात नसते. आणि तिसरी पायरी आधीच समजून घेणं, म्हणजेच अत्यंत ॲक्टिव्ह असं आकलन. या क्रमाने पाहिल्यावर आपल्या लक्षात येतं की शांततेचा एक छोटासा क्षण एका तात्काळ आणि पूर्वकल्पित आधारात कसा विनासायास बदलून जातो. हे संपूर्ण चक्र म्हणजे मानवी नात्याचा एक परिपूर्ण प्रवाह आहे. सर्वोत्तम मानवी जोडणी आणि या नात्यांचा आपल्यासाठी असलेला खरा अर्थ. तर यातून सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा समोर येतो की ह्या विशेष नात्याचे 3 मुख्य आधारस्तंभ कोणते आहेत.
पहिलं म्हणजे शब्दांविना समजून घेणं, दुसरं म्हणजे स्पष्टीकरण देण्याच्या ओझ्यातून संपूर्ण मुक्ती, आणि तिसरं म्हणजे कोणत्याही गरजा व्यक्त होण्याआधीच त्या ओळखणं. हेच ते 3 घटक आहेत जे ह्या विशिष्ट नात्याला मानवी सहवासाच्या सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवतात. आणि हे सगळं उलगडून पाहिल्यानंतर एक अतिशय विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. संवादाचा आणि नात्यांचा सर्वात सखोल प्रकार खरोखरच पूर्णपणे शांततामय असतो का? मानवी सहानुभूती आणि प्रेमाची सर्वोच्च पातळी ही खरोखरच बोलल्या जाणाऱ्या भाषेच्या सीमारेषांच्या पूर्णपणे पलीकडे अस्तित्वात असते का? आजच्या या चर्चेतून मिळालेली ही नवी दृष्टी आणि हे प्रश्न नक्कीच आपल्या मनात दीर्घकाळ घर करून राहते.